नमस्कार बालमित्रांनो, आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे प्रेमळ शेळी। एका घनदाट जंगलात एका झाडांच्या सावलीतली छोटीशी गुहा होती। तिथे राहत होती एक प्रेमळ शेळी आणि तिचं छोटंसं गोंडस कोकरू। दोघांचं नातं खूप छान होतं। रोज सकाळी आई म्हणजेच शेळी जंगलात अन्नाच्या शोधात जायची आणि जायच्या आधी ती कोकरूला नेहमी सांगायची, बाळा, मी परत येईपर्यंत दार उघडायचं नाही। कोणीही आलं तरी नाही। मी जेव्हा माझ्या गोड आवाजात म्हणेल, बाळा दरवाजा उघड, मी आली आहे, तेव्हाच दार उघडायचं। कोकरू खूप आज्ञाधारक होतं। त्याने मान हलवली आणि म्हणालं, हो आई, मी नीट लक्ष ठेवीन। आई गेली जंगलात आणि कोकरू राहतं आपल्या गुहेत, सावध आणि एकटं। पण कुणीतरी लपून त्याचं निरीक्षण करत होतं। कुत्र्यासारखी शेपटी, पण डोळे चमकणारे। हो, तो होता भुकेला लांडगा। त्याला वाटलं, आज मस्त जेवण मिळणार, पण हे कोकरू सहज नाही फसणार। काहीतरी युक्ती करावी लागेल। आणि मग लांडग्याने शेळीचा गोड आवाज काढायचा प्रयत्न केला। तो गुहेजवळ गेला आणि नाजूक आवाजात म्हणाला, बाळा दरवाजा उघड, मी आली आहे। कोकरूने कान टवकारले। तो क्षणभर गोंधळला, पण लगेच सावध झाला। हा आवाज आईसारखा नाही वाटत। आईचा आवाज मौसूत असतो, हा तर घसा खवखवणारा आहे। कोकरूने ठामपणे उत्तर दिलं, तू माझी आई नाहीस, मी दार उघडणार नाही। लांडगा वैतागला। त्याने पुन्हा प्रयत्न केला, पण कोकरू जागरूक होतं। शेवटी तो निघून गेला, भुकेलाच। सायंकाळ झाली। जंगलात सोनेरी ऊन पसरली। शेळी परत आली आणि तिच्या नेहमीच्या हळव्या मायेच्या आवाजात म्हणाली, बाळा दरवाजा उघड, मी आली आहे। आणि यावेळेस कोकरूने तो आवाज क्षणात ओळखला। दार उघडून तो आईला बिलगला आणि सगळा प्रकार सांगितला। शेळी हसली, तिच्या डोळ्यात अभिमान होता। ती म्हणाली, शाब्बास बाळा, तू खरोखर शहाणा आहेस। शहाणपण आणि सावधगिरी आपल्याला संकटांपासून वाचवतात। आई आणि बाळ शांतपणे गुहेत गेले आणि रात्रीच्या चांदण्याखाली एकमेकांच्या कुशीत गाढ झोपले। तर छोट्या बालमित्रांनो, या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात ते मला कमेंट करून नक्की सांगा।